विशाल निगोट ज्याच्यावरती आज कॅमेरा असणार आहे. सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होईल. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. मैदानावरती आघाडीचे बॅटर दाखल होत आहेत. $40+ साठी 11,000 रुपयाचं पारितोषिक आहे उपविजेत्या संघासाठी. आणि त्याचे प्रायोजक आदरणीय सन्माननीय आमची सर्वांची दिल की धडकन रोहिदास पासलकर यांचं शुभागमन या ठिकाणी होते. आदरणीय रोहिदास पासलकर साहेब, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आणि मी आपल्याला सन्मानपूर्वक विनंती करेन, अमरदादा खेडेकर स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीनं आपण व्यासपीठावरती असतच तेव्हा सर वेलकम, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. सामन्याला सुरुवात होते. काउंटडाऊन घेतोय. क्षेत्ररक्षण सजून घ्या. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. चला लवकर. नांदेड सिटी प्रतीक दादा गणेश दादा, अतिशय महत्वाचा सामना. क्षेत्ररक्षण सजून घ्या प्लीज. महत्वाचा सामना अटीतटीचा. खडकवासला प्रीमियर लीग 2025-26. 3 फॉर्मॅट, 1 माध्यम. अनिल भाऊ भूमकर आयोजित खडकवासला प्रीमियर लीग 2025-26 पहिला पर्व. सेमीफायनलचा पहिला सामना अतिशय महत्वाचा. काउंटडाऊन सुरू होत आहे. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Let's play. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण आज फायनलच्या अंतिम सत्राकडे वळतोय. सेमीफायनलचा पहिला सामना टाळ्यांच्या गजरात होते सुरुवात. गोलंदाज सज्ज असेल अक्षय तावरे. पहिल्या चेंडू ऑन साईडला खेळाय. सुरेख फटका फुल टॉस म्हणून मिड विकेटला खेळाय. विशाल निगोट 2 मातब्बर खेळाडू. विशाल निगोट, अक्षय तावरे आयकॉन खेळाडू आहेत. नांदेड सिटीचा संघ मैदानावरती. NC 6 षटकांचा सामना आहे आणि काही नियम आणि काही बंधनं देखील आहेत. अर्थात आयकॉन खेळाडू एकच षटक टाकू शकतो. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. पहिल्या चेंडूवरती आपण पदलालित्य पाहिलंय परंतु आज विशाल निगोटचं रिव्हर्सिसचा फटका खेळायचा होता. एक फिनिशर म्हणून अक्षय तावरेकडे पाहिलं जातं. बॅटिंग किंवा गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू आहे. बारामतीमधून आज या ठिकाणी तो दाखल झाला आहे. दुसऱ्या बाजूला शरद टीमचा कर्णधार आहे. शरद वाल्लेकर. महत्वाचा सामना. मैदानावरती तमाम प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. सिंहगडचं मैदान. ऑन साईडला पुल करायचं होतं चेंडू आणि बॅटमध्ये पण संपर्क नाही आहे. खूप चांगला चेंडू. गोल्डन स्पॉटवरती गोलंदाजी केली जाते. गोलंदाज अक्षय तावरेकडून पहिल्या चेंडूवरती 1 तर 2 डॉट चेंडू. त्यानंतर मैदानावरती होती चर्चा. खडकवासला प्रीमियर लीग 2025-26 ची देखील चर्चा होते आणि पहिलं पर्व आहे. उत्सुकता होती की हे कसं असेल, महेशदादा कसं असणार आहे. कारण पहिल्या पर्वाचं जेव्हा अनाउन्समेंट झाली तेव्हा ह्या स्पर्धेमध्ये काय काय असू शकतं याची चर्चा झाली. मिड ऑनमध्ये क्षेत्ररक्षक पकडला झेल. शरदचा संपला खेळ. अक्षय तावरेला पहिली विकेट मिळते आहे. बॅटरी डॉट AI विकेट. थँक्यू डीजे. ॲक्शन रिप्ले. अगदी स्टंपच्या जवळून टाकलेला चेंडू होता. पुढे साथ खेळायचं होता. टायमिंग चांगलं होतं. बॅट हातातून निसटली होती आणि अप्रतिम झेल टिपला गेला. प्रवीणच्या हातामध्ये चेंडू विसावला. टेनिस क्रिकेट .in वरती तमाम प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे. स्क्रीनच्या खाली बरोबर आपण बघताय चेअर लावलेले आहेत. तिथे आमचे प्रेक्षक मायबाप बसलेले आहेत. ते चेअर पण काढायचे आहेत आणि दादा तुम्हाला पण इथे स्टँड जो बनवला त्या स्टँडमध्ये यायचं आहे. सर्व चेअर तिथून काढायचे आहेत. ते साईड स्क्रीन जी आहे ते बॅट्समनसाठी आहे. अत्यंत महत्त्वाचा सामना. प्रतिष्ठेचा सामना. धावफलकावरती धावसंख्या 1-1. नांदेड सिटी. विशाल निगोट. 10 वाजून 1 मिनिटांनी पहिला चेंडू डिलिव्हरी झालाय.
अक्षय तावरे गोलंदाजी मार्कवरती अतिशय महत्त्वाचा षटक आहे. सूरज पाटील क्रमांक 3 वरती संधी मिळाली. विराट कोहलीचा नंबर आहे, राहुल द्रविडचा नंबर आहे, रिकी पॉन्टिंगचा नंबर आहे. महान बॅट्समन आणि खोऱ्याने धाबा या नंबर वरती आपण पाहिले आहेत. 1-1 स्थिती आहे. ओ हो लेग कटर चेंडू आहे. पुढे ससाबत या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु टेलिग्राम मिळालं होतं अक्षय तावरेला. ऍक्शन रिप्ले टेनिस क्रिकेट .in वरती पहा काय घडते मैदानावरती. धावसंख्या 1-1. अप्रतिम चेंडू होता. लेग कटर आपल्या बोटांमधली जादू दाखवत असताना अक्षय तावरे. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. ओहो वेगवान भन्नाट वेगाचा चेंडू आहे. येस्टर्न वरती आदळलाय. दांडी 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 गुल गोलंदाजी पॉवरफुल. फलंदाजाला पडली भूल. अक्षय तावरेनं दुसरी शिकार केली. दर्जेदार गोलंदाजी आयकॉन खेळाडू अक्षय तावरेकडून धावपलका धाबा 1. गडी बाद झाले 2. नांदेड सिटीची सुरुवात अतिशय खराब झाली, परंतु अक्षय तावरे आपल्या संघाला एक स्वप्नबद्ध सुरुवात करून देतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 10:01 आजचा खेळ सुरू झाला. Battery.ai प्रेझेंट खडकवासला प्रीमियर लीग 2025-26 पहिल्या पर्वाचा खेळ. आजचा अंतिम दिवस आहे. ग्रँड फिनाले स्पर्धेचे शिल्पकार, स्पर्धेचे उद्घाते आदरणीय सन्माननीय अनिल भाऊ भूमकर, अमरदादा खेडेकर. या स्पर्धेच्या आयोजकांमध्ये आपण जर बघितलं तर संदीप कदम, महेश शिंदे, मयूर करंडे, हर्षवर्धन सांगळे, अजय कदम, यश बेलदरे, अजित गायकवाड, शेखर रायकर, एमन उत्तेकर, विनोद पावडे, ऋषिकेश लोहकरे, संकेत गावटे, बुवाभाऊ पाटील, कुणाल डोळस, युवराज झगडे, रणजित सिंग जगताप, शैलेश निवंगुणे, महेश पायगुडे, आवाज देगा डिले, विजय बशेळके, संग्राम पोकळे, ओंकार पोकळे, संतोष अणमगर, निखिल सकपाळ, प्रवीण उभे, जितेंद्र उनेचा. शानदार आयोजन आहे. सिंहगडच्या मैदानावरती बॅट आणि बॉल मधलं 2 बरगत धावपलका धाबा आहेत 1. डावकरा फलंदाज विशाल निगुट स्ट्रायकरला पुढे सरसाबत अप्रतिम फटका. लोकांच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषा पार. धावेतील 6 षटकार आळ या मॅच मध्ये आस्था बिल्डकॉन 6. थँक्यू डीजे. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये काय घडलं होतं. सुरेख फटका खेळला होता. अतिशय दर्जेदार टायमिंग आणि बदल आदित्य विशाल निगुट अगदी मिडल ऑफ द पाठा चेंडू खेळलाय. सुंदर टायमिंग. उडंत क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये त्याच्या डोक्यावरून खेळलेला ओव्हर द टॉप खेळलेला एक टॉप क्लास फटका बॅट्समन विशाल निगुटच्या बॅटमधनं. या षटकारात धावसंख्या आता पोहोचले 7 वरती. टायमिंग त्यानंतर इंटेन अतिशय सुंदर. बॉडीचा बॅलन्स अतिशय सुंदर होता आपल्याला बघायला मिळाला. विशाल निगुट आयकॉन खेळाडू आहे. आंबेगावचा स्टार खेळाडू मैदानावरती दाखल झालेला आहे. विशाल निगुट प्लेइंग विथ 7 स्कोर 7-2. नांदेड सिटी विकास राठोडचं षटक आहे आणि मैदानावरती एक चर्चा होती. खरं तर पहिला सामना सुरू आहे त्यामुळे स्वागत या ठिकाणी तर केलं जाणार आहे. मान्यवरांचं स्वागत होईल, परंतु आता या मॅच मध्ये विकास राठोडचं स्वागत झालंय षटकारानं. स्वागत नाही करोगे? बिलकुल स्वागत हुआ. पुढे ससवत फटका छान खेळलाय. मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्रभेद. चेंडू जाय सीमारेषा पार. यामध्ये नाही कोणतं दुमत. या चेंडूवरती विशालने दाखवले आपली हुकमत. आस्था बिल्डकॉन खणखणी चौकार. पुन्हा एकदा फुटवर्क. शानदार बॅटिंग करत असताना विशाल निगुट आणि आज वेगळा इंटेन अलग किस्म की बल्लेबाजी विशाल निगुट कर रहे. स्कोर 11 रन 2 विकेट के नुकसान पर ओवर दूसरा प्रगति पर है विकास राठौड़ की गेंदबाजी. इस बार हुक किया. फाइन लेग पर खिलाड़ी दायरे के अंदर उनके सर के ऊपर से गेंद बहुत तेजी के साथ बाउंड्री के बाहर. हंसते हंसते कट जाए रस्ते. आस्था बिल्डकॉन चौका.
फटके आपण बघितले, बदल आली ती अप्रतिम आहे. विशाल निगोटचं 15 वरती खेळतोय. 2 फटके खेळत असताना एकदा त्यांना आपण बघितलं तर लॉंगांच्या डोक्यावरून खेळ, लॉंगांच्या अगदी डोक्यावरून खेळायला फटका होता. त्यानंतर आपण बघितलं एक क्लासिकल कव्हर ड्राईव्ह मिडअप आणि एक्स्ट्रा कव्हर मधला, आणि आता आकुटापदा चेंडू वळवायचा प्रयत्न केला. आकुटापदा चेंडूवरती खरपूस समाचार घेत असताना चेंडू फाईन लेगच्या दिशेने खेळाय. रिव्हर्सचा फटका. आता तुला जुगाड करायचा होता, निश्चित तो प्रयत्न तो केला, परंतु त्यात फारसे यश मिळाले. एक धाव मिळेल एकेरीनं. आता विशाल निगोट नॉस्टॅ एकेरीला पोहोचलाय. अत्यंत महत्वाचा डाव असेल विशाल निगोटसाठी. धावसंख्या 16 ला 2. या षटकाचा विचार केला तर आता 2 चेंडूंचा शिल्लक आहे. Battery.ai प्रेझेंट खडकवासला प्रीमियर लीग 2026 आज ग्रँड फिनाले आहे. तमाम प्रेक्षकांसाठी परभणी असेल. सिंहगडच्या मैदानावरती एक मोठी संधी असणाऱ्या स्वतःला सिद्ध करण्याकरता नांदेड सिटी प्रतीक दादा, गणेश दादा, 11 या 2 संघादरम्यान बॅटल आपण पाहतोय. ड्रॉफ्टमच्या बाहेर जाणार चेंडू मिडॉपमध्ये क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने आलाय. थ्रो देखील केलाय, परंतु बदू सुद्धा मिळणार का? दुसऱ्या द्यायचा प्रयत्न यशस्वी होतोय. टाळ्यांचं गजर होतोय. विशाल आणि विशाल अर्थात विशाल निगोट आणि विशाल कारले मैदानावरती आहेत. षटक क्रमांक 2 आपण पाहू शकता. मिडॉपला क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षण करतोय अक्षय तावरे. त्यानंतर स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक ओंकार ओव्हरथ्रो झाला आणि त्याचा फायदा घेत या ठिकाणी या 2 धावा पूर्ण केल्या. सर्कल मध्ये 2 धावा कमी वेळा आपण बघितल्यात. अतिशय महत्वाचा सामना. धावसंख्या दाबलकरती 18 ला 2 नांदेड सिटी. कुटुंबाचे डॉन साइडला पूल केलंय. मिडविकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. खराब क्षेत्ररक्षण. आदित्य एक हुकमाचा एक का त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, परंतु गरज नव्हती. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला, त्यामध्ये विशाल कारले बॅक टू द पॅबलेन. विकास राठोडचे षटक. 2 षटकांचा खेळ. धावफलकावरती धावसंख्या आहे 20 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शुक्रिया बाटीजे. 2 ओवर के बाद रन संख्या 20 रन 3 विकेट के नुकसान पर विशाल निगोट 16 पर खेल रहे और थोड़ी सी तालमेल में कमी आई और उसके कारण रनआउट का विकेट मिला. प्रतीक दादा, गणेश दादा 11 टीम को इंपॉर्टेंट मुकाबला है. तीसरे ओवर का खेल अब शुरू हो जाएगा. 30 मिनट का समय आपको दिया गया. Battery.ai प्रेजेंट खड़कवासला प्रीमियर लीग का 2026 सीजन 1 ऑर्गेनाइज्ड बाय अनिल भूमकर, अमरदादा बाखेड़ेकर. बहुत ही शानदार आयोजन इस प्रतियोगिता का. अपने कंप्लीशन अप टू ओवर स्कोर 20 पर 3. विशाल निगोट जो है इस वक्त 16 पर खेल रहे 5 गेंदों का सामना किया. गौरव को मौका मिला है बल्लेबाजी करने के लिए मिडल ऑर्डर में. 30 मिनट का समय बल्लेबाजों के लिए भी है और फील्डिंग करने वाली टीम के लिए भी. वो थोड़ा ध्यान में रखिए. किरण का ये बहुत ही महत्वपूर्ण ओवर है. दूर वाला इनसे गेंदबाजी करने के लिए तैयार है. सुबह का सत्र और फिलहाल 10:12 का समय. 2 ओवर की कहानी समाप्त हुई है. मैंडेटरी पावर प्ले जहां बल्लेबाजी विशाल निगोट की बहुत ही शानदार. अब गेंद थोड़ा सा दुविधा में थे बल्लेबाज. बैकफुट पर इस गेंद को खेला गया. नॉकआउट पर खिलाड़ी गेंद को फील्ड करने के लिए जरूर आए और इस सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी. तीसरा ओवर प्रगति पर है. रन संख्या 21 रन 3 विकेट के नुकसान पर. पहली गेंद पर सिंगल लिया और विशाल निगोट जो लेफ्ट हैंडर बल्लेबाज है, बढ़िया उम्दा बल्लेबाजी करे. उनको मौका मिला, उनको अवसर मिला है बल्लेबाजी करने के लिए. सेट बल्लेबाज है. 5 गेंदों में 16 रन. खड़कवासला प्रीमियर लीग 2026 टेनिस क्रिकेट.in पर यह प्रतियोगिता आप देख रहे हैं. किरण का यह बहुत ही महत्वपूर्ण ओवर. इनके ऊपर भी दारोमदार रहेगा. दूर वाले एंड से गेंदबाजी कर रहे हैं. विशाल ऑन स्ट्राइक. फुल टॉस गेंद रत्नात्मक तरीके से गेंद को खेल दिया. गेंद बाउंड्री के बाहर जाते हुए 4 रन. फलंदाजाने केला जुगाड. धावसंख्येमध्ये होईल 4 धावांची वाढ. आस्था बिलकॉन चौका. विसरला काय माझी
के नुकसान पर तीसरा ओवर प्रगति पर है। विशाल आत्मविश्वास के साथ बल्लेबाजी कर रहे हैं। विशाल निगोट अप्लाइंग ऑन 20। बेहतरीन, बहुत अच्छी गेंद थी, थोड़ा ऑफ टाइम के फार फुल लेंथ गेंद को ड्राइव किया खूबसूरती के साथ। लॉग अप पर खिलाड़ी तैनात है, जब तक कि गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने एक रन मुकम्मल किया। विकास पॉइंट रन पर मौजूद है। स्कोर की बात करें तो 26 रन 3 विकेट के नुकसान पर ओवर तीसरा प्रगति पर किरण गेंदबाजी कर रहे हैं। बहुत महत्वपूर्ण ओवर है। किरण अपनी बॉलिंग मां पर तैयार। अभी तक 3 गेंदों का खेल हुआ है और 6 रन खर्च किए हैं किरण ने। ऑल साइड पर इस गेंद को खेला गया, 40 रन पर खिलाड़ी तैनात है। मिड विकेट पर गेंद को फील्ड किया जाएगा, लेकिन तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया है। तीसरा ओवर प्रगति पर स्कोर 27 रन 3 विकेट के नुकसान पर। विशाल निगोट 21 पर खेल रहे हैं, गौरव 2 पर। यहाँ साझेदारी की जरूरत है, रनों की रफ्तार बेहतर है, लेकिन सबसे बड़ी परेशानी अगर आपको गाड़ी लंबी लेके जाने है ना, तो बिल्कुल वो आपके पास पेट्रोल होना बहुत जरूरी है। उसी तरह से अगर एक बड़ा टोटल आपको बनाना है तो आपके पास विकेट चाहिए। विकेट अगर रहेंगे तो आत्मविश्वास और ज्यादा होगा। खूबसूरत स्ट्रोक है, तीर से समान छू लिया आसमान। विशाल खड़े हैं सीना तान, गेंद डाउन द ग्राउंड, बाउंड्री लाइन के बाहर। आस्था बिल्कॉन गगनचुंबी सिक्सर। What a shot, विशाल निगोट, ब्रिलियंट बैटिंग। कदमों का इस्तेमाल किया, ऑन साइड पर खेल दिया, लॉन्ग ऑन मिड विकेट के बीच। इनको दिखती है छोटी सी दरार। रन ढूंढते 4, मैग्निफिसेंट स्ट्रोक। आस्था बिल्कॉन, ब्यूटीफुल बाउंड्री। बेहतरीन टाइमिंग और प्लेसमेंट, ये ताकत है विशाल निगोट की। शानदार बल्लेबाजी कर रहे हैं। स्कोर विशाल का 31 3 ओवर के बाद 37 पर 3, 37 रन 3 विकेट के नुकसान पर है। किरण के ओवर में 17 रन, बहुत महंगा ओवर था और शानदार बल्लेबाजी इस मुकाबले में किरण के खिलाफ, खास करके विशाल निगोट की। आज सारे शॉट खास करके इन्होंने पुल किया, हुक किया, लॉफ्ट किया बहुत खूबसूरती के साथ और बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं। फ्रंट फुट पर खेल रहे हैं, बैक फुट पर खेल रहे हैं, दूधारी तलवार है। आगे खेल रहे हैं, पीछे खेल रहे हैं। जब आप गेंद के मेरिट के हिसाब से बल्लेबाजी करते हैं, उसके साथ रचनात्मक बल्लेबाजी करना शुरू कर देते हैं, तो आप इस सीजन में फॉर्म में हैं। विशाल निगोट एक अच्छी पारी खेल रहे हैं अपनी टीम के लिए। सचिन ढवळे, प्रहार 11, डीके कंस्ट्रक्शन अँड इन्फ्रा टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, आपण टॉससाठी तयार आहे, आपण अपडेट राहा। येणारा अतिशय महत्त्वाचा सामना तुमच्यासाठी असणार आहे। सेकंड सेमीफायनल ऑफ द टूर्नामेंट, खडकवासला प्रीमियर लीग 2026। आदित्य जाधव, तुमच्याकडे 14 मिनिटं शिल्लक आहेत 3 षटक पूर्ण करण्याकरता। 14 मिनट का समय बचा हुआ है। बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला, इंपॉर्टेंट मैच है आदित्य जाधव के लिए। फॉर्म में खिलाड़ी हैं, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी भी कर रहे हैं। टपकाते बाहर की तरफ गेंद निकली है, बेहतरीन गेंदबाजी, स्टार्ट अच्छा किया गया। लेग कटर गेम, टर्न एंड बाउंस इस सतह पर और आंखों से दूर रखा गया था। आदित्य जाधव की ये खासियत है, अब मजा आएगा। एक तरफ गौरव है, दूसरी तरफ बल्लेबाज विशाल निगोट। 37 पर 3। Battery.ai present खडकवासला प्रीमियर लीग 2026 सीजन 1 ऑर्गेनाइज्ड बाय अनिल भाऊ बाबमकर, अमरदादा खेड़ेकर। आदित्य की अगली गेंद ऑन साइड पर खेलना तो चाह रहे, लेकिन अगेन नॉटर खेलने की कोशिश। ब्यूटीफुल बॉलिंग बाय आदित्य जाधव। स्कोर का बाद 37 पर 3। लेग कटर गेंदबाजी, उंगलियां का जादू आप देख रहे हैं, मैजिकल गेंदबाजी करते हैं आदित्य जाधव और गुड स्पॉट पर गेंदबाजी कर रहे हैं। ज्यादा फ्लाइट नहीं दे रहे, लेकिन टर्न एंड बाउंस इससे परेशान है बल्लेबाज। गौरव ऑन स्ट्राइक, थोड़ा अब एक समय मिला बल्लेबाज को यह शॉट खेलने के लिए, वैसे पॉइंट की तरफ खेलना चाहते थे, बल्ले का बाहरी किनारा लगा, गेंद चलेगी थर्ड मैन पर। अच्छी बात क्या है, इस मुकाबले में इनफॉर्म बैटर विशाल निगोट को बल्लेबाजी करने का अवसर मिलेगा।
38 विकेट के नुकसान पर है, चौथा ओव्हर प्रगतीवर. आतापर्यंत 4 षटकाचा खेळ आपण बघितला तर विशाल निगोटनं प्रभावित केले. काय जबरदस्त बॅटिंग केले, अफलातून कामगिरी केले, नेत्रदीपक फटक्यांची लयलूट प्रेक्षकांसाठी मंत्रमुग्ध केले. आदित्य जाधव ते षटके आतापर्यंत 3 चेंडूमध्ये फक्त एकच धाव केले, एकच धाव खर्च केले. तर मैदानावरती हे बॅटल बघण्यासारखं असेल. आदित्य जाधव, विशाल निगोट, 2 वाघांची झुंज. हेलिकॉप्टर खेळलाय, हवेत चेंडू, बघूया काय घडतंय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, जबरदस्त झेल पकडलाय. प्रवीण अफलातून रनिंग कॅच पकडलाय, परंतु पिक्चर संपलेला नाहीये. ऑनफिल्ड अंपायर टीव्ही अंपायरच्या दिशेने गेलेले आहेत, त्यामुळे विशाल तुला थोडस थांबावं लागेल. डिसिजन पेंडिंग आहे. विशाल शैलेश निवंगणे यांच्याकडून या अफलातून प्रवीणच्या कॅचसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. बघूया काय घडलंय. टीव्ही अंपायर त्यांचा निर्णय. विशाल निगोट या मोठ्या विकेटच्या शोधामध्ये आदित्य जाधव होता. मोठं बॅटल होतं. कोण जिंकणार, आदित्य जाधव की विशाल निगोट, हा प्रश्न सर्वांना पडला होता. बघूया काय घडलंय आणि काय बिघडलंय. शैलेश निवंगणे यांच्याकडून प्रवीणच्या या अतिशय दर्जेदार कॅच करता 1000 रुपयाचं पारितोषिक. अजय अवले काय डिसिजन देतात त्याच्यावरही त्या सगळ्यांचं लक्ष असेल. अंतिम दिवस आहे आज. बॅटरी डॉट AI प्रेझेंट आणि बॅट्समन आउट. बॅटरी डॉट AI प्रेझेंट खडकवासला प्रीमियर लीग 2025-26 मध्ये या ठिकाणी प्रतीक दादा, गणेश दादा 11 संघाला मोठा मासा गळायला लागतोय. बॅटरी डॉट AI विकेट, विशाल आउट. चौथ्या षटकाचा खेळ मैदानावरती आपण पाहतोय. महत्वाचा सामना अक्षय शिंदे आणि गौरव ही जोडी मैदानावरती. महत्वाचा सामना आहे. आदित्य जाधव गोलंदाजी मार्कवरती आला आणि त्याने महत्वाचा या ठिकाणी अडसर दूर केलाय. विशाल निगोटची विकेट. डावखुरा फलंदाज अक्षय शिंदे बस स्ट्रायकरला. क्षेत्ररक्षण फ्लाइंग स्लिप, एक गली पॉइंट, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये, ऑन साइडला लॉंग ऑन बेड विकेट, स्क्वेअर लेग, त्याचबरोबर एक क्षेत्ररक्षक फाईन लेगला. प्रवीण अफलातून झेल पकडलाय. प्रवीणकडे चेंडू सातत्याने येतोय, पाठलाग करतोय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, प्रवीण पकडलाय झेल. अक्षयचा संपलाय खेळ. अक्षय शिंदे बॅक टू द पॅव्हलियन. आदित्य जाधवला दुसरी विकेट मिळते. बॅटरी डॉट AI विकेट. सचिन डोळे प्रहार 11 टीमचा कॅप्टन DK कंस्ट्रक्शन अँड इन्फ्रा. आपल्याला तिसरा कॉल आहे. आपण टॉस साठी पण तयार आहे. सर्व अपडेट महत्वाचे आहेत. तुमची खेळाडूची यादी जी आहे ती अपडेट करा लवकर. ध्रुव काळे यांचा संघ, त्याचबरोबर सचिन डोळे सरांचा संघ मैदानावरती असेल. सचिन डोळे प्रहार 11, अमित तांबे आणि शुभम शेळके आयकॉन खेळाडू आहेत. DK कंस्ट्रक्शन आपण समालोचन कक्षाकडे यायचे. अत्यंत महत्वाचा सामना. सागर आणि गौरव मैदानावरती आहेत. आतापर्यंत 5 गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालंय प्रतीक दादा, गणेश दादा 11 संघाला. आणि आता गोलंदाज आदित्य जाधव. बहुत ही बढ़िया गेंदबाजी करे, कीर्तिमान के दहलीज पर खड़े हैं और हैट्रिक आदित्य जाधव. और इस ओवर की आखिरी गेंद है बल्लेबाज सागर स्ट्राइकर एंड पर. बहुत अच्छे गेंद, टप्पा खाने के बाद थोड़ी नीचे रही है, घुमाव भी मिला. हरकत करेंगे तो आपको बरकत जरूर मिलेगी. जबरदस्त गेंदबाजी आदित्य यादव द्वारा. सफल ओवर का खेल समाप्त हुआ. 4 ओवर 38 रन 5 विकेट के नुकसान पर. प्रकाश, थँक्यू सो मच. आमचे डिजिटल स्कोरर आहेत ते आता मला माहिती देतात की तुमच्याकडे 8 मिनिटं शिल्लक आहेत
आणि 2 षटकं तुम्हाला पूर्ण करतात. अमित कुमार आपलं देखील स्वागत आहे. महत्वाचा सामना मैदानावरती बॅटरी.या प्रेझेंट कडकवासला प्रीमियर लीग 2025-26 क्रिकेटचा महासंग्राम आणि आज ग्रँड फिनाले आहे. तर सिंहगडच्या अतिशय दर्जेदार अशा मैदानावरती अप्रतिम क्रिकेटचं आयोजन आज ठरणार आहे. या स्पर्धेचा मानकरी विजेता चॅम्पियन. तर चला पुन्हा एकदा आपण 5 षटकाच्या दिशेने पळतोय. अमित कुमार आपका स्वागत. समोर या ना, समोर बाहेर ये, समोर बाहेर ये ना. आदित्य जाधव क्या कसी हुई गेंदबाजी की उन्होंने. 1 ओवर में 1 रन दिया, 2 विकेट. अक्षय सिंधे आउट होकर पवेलियन जाते हुए लॉफ्ट किया था बॉल को. लॉग आउट पे क्या बेहतरीन जजमेंट रहा कैच का. सर कीपर और आउट होकर डगआउट में जाते हुए अक्षय सिंधे. आम असं की त्याला गौरव स्ट्राइक लेंगर. विकास विकास 8 मिनिटं बॉलिंग राहिले की जिम्मेदारी विकास के पास. विकास तैयार है. हल्के कदमों के बाद चले अंपायर को क्रॉस करके ये बॉल असू दे असू दे. ऑफ स्टंप के बाहर बॉल पड़ के और ऑफ स्टंप को छोड़ती हुई अंपायर ने बाजू खोले. वाइड का डिसीजन दिया. अतिरिक्त रनों में 1 और रनों का इजाफा. अगर आदित्य की बॉलिंग की बात करें तो क्या बेहतरीन गेंदबाजी की उन्होंने. लेग कटर बहुत बढ़िया डालते हुए और उसके बाद में टप्पा ऑफ स्टंप के थोड़ा सा बाहर भी रखा गया था. बल्लेबाज ज्यादा नहीं समझ पाए और कारगर साबित हुए आदित्य जाधव. टॉस आंसर पर किया स्क्वायर पर खिलाड़ी गेंद के नीचे आ रहे हैं. कैच तो नहीं होगा. खिलाड़ी वहां मौजूद थे. खिलाड़ी बन के दर्शक, दर्शक बन के दीवाने. दर्शनीय स्ट्रोक का बैटर का फुल टॉस पर बल्लेबाज बॉस आस्था बिल्कुल गगनचुंबी सिक्सर. अगर इस बॉल की बात करें तो यॉर्क करने की कोशिश थी. गौरव सफल के ऑफ स्टंप के बाहर गए और बॉल को हवा में उछाल दिया लेग साइड की तरफ. बॉल सीमा रेखा के बाहर. 6 रन स्कोर बढ़ता हुआ 45 रन 5 विकेट के नुकसान पर. विकास चले फिर से गौरव के लिए. अत्यंत महत्वाचा खेळ आहे दोन्ही संघांसाठी. विकास राठोड आता एका बाजूला जेव्हा आदित्य जाधवने मग 2 गडी बाद केले तर प्रेशर बॅट्समन वरती असायला पाहिजे होतं, परंतु एक फुल टॉस ते प्रेशर जे आहे ते रिलीज केले बॅट्समनने. गौरव घेतोय नंबरती. सागर शेडकेचा विचार केला. त्याला खातं खोलण्याची संधी मिळाली आहे. षटक क्रमांक 5 मैदानावरती सुरू आहे. 5व्या षटकाचा खेळ. 45 ला 5 स्थिती आहे. सचिन डोळे प्रहार 11 डीके कंस्ट्रक्शन अँड इन्फ्रा. टॉस साठी आपण तयार. हा फटका तर चांगला खेळला डीप एसच्या कमरच्या दिशेनं. काय फटका. गौरव सांगतोय माझा फटका म्हणजे 440चा झटका. डीप एसच्या कमरला चिडू झाली सीमारेषा पार. आस्था बिल्कुल षटका. अगर इस बॉल को देखिए हाफ बॉल ही बनाया बॉल को. उछाल दिया हवा में. बॉल सीमा रेखा के बाहर. 6 रन. गौरव काफी आक्रामक दिखते हुए यहाँ पर 8 बॉलों में 15 रन बना चुके हैं. इस ओवर की बात करें तो विकास ने अभी तक पहली बॉल वाइड बॉल थी, उसके बाद 2 छक्के खा चुके हैं अभी तक. मानो है लेकिन खिलाड़ी तैनात है. लगा पर ये एक हाथ से लपकने का प्रयास. काय माणूस आहे हा. टांगा पलटी घोडा फरार. चेंडू सीमारेषा पार. 10-4 आस्था बिल्कुल चौकार. क्रिकेट के महोत्सव का ये सेमीफाइनल मुकाबला. नांदेड़ सिटी बैटिंग करते हुए गौरव क्या शानदार दमखम दिखाते हुए 22 गज के पिच पर क्या गगनचुंबी छक्के लगा चुके हैं. 2 छक्के 1 चौके लगा चुके हैं अभी तक इस ओवर में. अभी सबसे बड़ी बात है स्कोर 55 5 विकेट के नुकसान पर 55 for 5. 5वां ओव्हर प्रगती पर है. आणि क्रिकेटमध्ये आपण बघितलं की जेव्हा नसीब तुमचं साथ देते हैं, भाग्य साथ दे रहा है इनके लिए और कैच होना चाहिए था. बहुत खराब फील्डिंग हुई. आखिर 3 मिनट का समय बचा हुआ है और आपके पास 8 गेंदे. अभी भी 8 गेंदों का खेलाना बाकी है. तो थोड़ा ये ध्यान में रखिए. टाइम जो है ना, वक्त जो है ना, वो तो रुकने वाला नहीं है. 55 for 5. 5वां ओवर प्रगति पर. विकास राठौड़ गेंदबाजी करे. गौरव ऑन स्ट्राइक. इस बार भी बेहतरीन स्ट्रोक है. बॉडी लाइन पर खिलाड़ी तैनात है. लॉन्ग ऑन पर और वो गाना बजता हुआ उड़ी उड़ी जाए, उड़ी उड़ी जाए. गेंद बॉडी लाइन के बाहर जाते हुए 4 रनों के लिए आस्था बिल्कुल चौका.
गौरव की बैटिंग की बात करें तो इसी शैली में बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं। काफी लंबे लंबे हिट्स लगाते हैं। 10 बॉलों में 23 रन बना चुके हैं गौरव अभी तक। विकास काफी महंगे साबित होते हुए इस ओवर में 21 रन दे चुके हैं। ओ काय फटका खेळलाय, ले पंगा कर दंगा. गौरव थांबणार नाही, तो फक्त ठोकणार ठोकणार ठोकणार. रिव्हर्सचा फटका जुगाड केलाय, चेंडू सीमारेषा पार जाईल. आस्था बिलकॉनचा एक आणखीन एक जबरदस्त फटका येतोय. 65 ला 5 स्थिती आहे. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 65 for 5. आणि आता 2 मिनिटं तुमच्याकडे शिल्लक आहेत. 6 चेंडू शिल्लक आहेत. विकास राठोडच्या षटकामध्ये 2 षटक 46 धावा. धावांचा अक्षरशः पाऊस विकास वरती हल्ला झालाय. गौरव खेळतो 29 वरती. और इस ओवर की अगर बात करें तो अमित कुमार विकास राठौड़ के ऊपर हमला और बल्लेबाज गौरव ने मेला लूटा. गेंदबाज का दिल टूटा. तोड़ फोड़ वाली बल्लेबाजी की है विकास राठौड़ का. बॉलिंग विश्लेषण 2 ओवर 46 रन, कोई विकेट नहीं है. बिल्कुल कमर ही तोड़ दिया है यहाँ पर गेंदबाज के गौरव ने. 5 ओवर समाप्ति के बाद 65 रन 5 विकेट के नुकसान पर नांदेड़ सिटी की टीम. नांदेड़ सिटी अगर इनकी टीम की बात करें सर तो बैटिंग एक इनकी पहचान है, इनकी टीम की पहचान है. काफी दमदार विस्फोटक बल्लेबाज इनकी टीम में है. सचिन ढवळे प्रहार 11. आपल्याला शेवटचा कॉल असेल. डीके कंस्ट्रक्शन अँड इन्फ्रा आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी सज्ज राहायचे. आदित्य जाधव ऑल साइड पर इस गेंद को खेल दिया. बॉडी लाइन पर खिलाड़ी तैनात है. गेंद के नीचे आ रहे हैं लेकिन हो थोड़ा प्रवीण है, बिल्कुल प्रवीण है. बहुत बढ़िया खेल, बहुत ही शानदार फील्डिंग प्रवीण कर रही है. एक तरफ अगर देखें तो कितने रन आए, 1 या 2 वो देखना बहुत जरूरी है. 2 रन मुकम्मल के दोनों बल्लेबाजों ने. स्कोर 67 5 विकेट के नुकसान पर. आदित्य जाधव इससे पहले क्या कसी हुई गेंदबाजी की थी. पहली बॉल थोड़ा कटर बॉल करने की कोशिश यहाँ पर सागर ने उसको हवा में उछाल दिया था. एलिवेशन मिला उस बॉल को, डिस्टेंस नहीं मिला, इसलिए बाउंड्री के अंदर फील्ड की गई इस गेंद को. 1 मिनिट तुमच्याकडे शिल्लक आहे. 5 चेंडू देखील अतिशय महत्वाचे असतील. 30 मिनिटं तुम्हाला दिली होती या ठिकाणी 6 षटकांसाठी. फटका सुंदर आहे. लॉग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली नाहीये. हो 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 काय फटका खेळलाय. सागर रिॲक्ट झालाय मैदानावरती. आणखीन एक दमदार गगनचुंबी सिक्सर येतोय. आस्था बिलकॉन शिस्कर. सिक्सर षटकार. ब्युटिफुल टायमिंग. सागर मैदानावरती रिॲक्ट होतोय. टायमिंग संपलेला आहे. टायमिंग संपलाय अक्षय. आदित्य जाधव का ये ओवर पहली गेंद पर डबल, दूसरी गेंद पर सिक्सर. स्कोर 73 for 5. पिछले 2 ओवर की बात करें तो रन काफी बॉल को बाउंड्रीज में तब्दील की गई है. सागर जाधव यहाँ पर सागर तैयार. ये बॉल हवा में उछाल दिया है. फील्डर है उस साइड, दौड़ लगा रहे हैं. एक मौका बनाया था यहाँ पर और कैच मिस हो गया यहाँ से फील्डर द्वारा. पकड़ो कैच जीतो मैच. कैचेस विद द मैचेस. प्रवीण ने अकेले बहुत बढ़िया फील्डिंग की, बाकी फील्डर ने आज निराश किया. धावफलक दाबायत 75 लपास. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 30 मिनिटं तुम्हाला 6 षटकं पूर्ण करण्याकरता दिली होती. ती वेळ देखील समाप्त झाली. आदित्य जाधवच्या या षटकात बॅट्समननी धावा केल्या आहेत आणि विशेष करून काही झेल देखील सोडण्यात आलेले आहेत. आतापर्यंत या 3 चेंडूमध्ये 10 धावा. 4 बॉल 10 रन. सागर तैयार. फिर से आदित्य चले हल्के कदमों के साथ अंपायर पे क्रॉस करके. उनकी ये बॉल फिर से कटर बॉल, जज नहीं कर पाए लेंथ को. लेग कटर गेंद थी. ऑल साइड पर खेलना चाह रहे थे बल्लेबाज सागर. 10 रन बनाए, 6 गेंदों का सामना किया. 75 पर ये 6वां झटका. बैटरी डॉट ए विकेट. तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत आहे. 75 धावा धावपल करती 6 गड्यांच्या भूमध्यामध्ये. गौरव घेतो 29 वरती 11 चेंडूमध्ये. आदित्यच्या या षटकात 4 चेंडूमध्ये 2 दुहेरीचे टोले, 1 षटकार आणि 1 विकेट. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गौरव ने यहाँ सूझबूझ दिखाया. काफी अच्छे टच में लग रहे थे, स्ट्राइक लेने की कोशिश, और वहां पर सागर अपना विकेट गंवाते हुए स्ट्राइक पर फिर से
गौरव ओय, असं ये. ये. आदित्य जाधव गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज आहे. आखिरी के 2 बॉल यहाँ पर, ये शॉट अटपटा शॉट, स्विच हिट की तरह बॉल ग्राउंड को चीरती हुई सीमा रेखा के बाहर 4 रन। बैटिंग करते मैदानावरती अल्टी पलटी दे घुमा के गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। गौरव इसी चौके के मदद से पहुंच चुके 33 पर शानदार बल्लेबाजी, डोमिनेट किया है गेंदबाजों को। आखिरी गेंद बैक में जाके गेंद को कट करना चाहते थे, बल्ले का बाहरी किनारा लगा या नहीं देखने वाली बात है। 1 रन मुकम्मल किया, अंपायर की तरफ से कोई इशारा नहीं। इसका मतलब है इस पहले सेमीफाइनल में आखिरी गेंद पर सिंगल वो बल्लेबाज के खाते में जाएगी। गौरव 34 पर शानदार नॉट आउट रहे हैं। 80 रन 6 विकेट के नुकसान पर नांदेड़ सिटी ने बल्लेबाजी की है और अब जीतने के लिए 81 रनों का टारगेट प्रतीक दादा गणेश दादा 11 टीम के लिए। अगला मैच पुढच्या सामन्याचा टॉस सचिन डोळे प्रहार 11 डीके कंस्ट्रक्शन अँड इन्फ्रा या दोन संघादरम्यान टायटल सॉन्ग आणि त्यानंतर टॉस का बॉस। टॉस का टाइम यहाँ पर, दूसरी टीम दूसरी सेमीफाइनल मैच। चल लवकर. धन्यवाद 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 धन्यवाद। पहिली सेमीफायनल आणि पहिल्या सेमीफायनलचा पहिला डाव इथे संपुष्टात आलाय। आपण दुसऱ्या मॅचचा टॉस इथे संपन्न करणार आहोत। टॉस का बॉस मध्ये मी पुढच्या दोन्ही सेमीफायनलिस्ट टीमला इथे आमंत्रित करेन। तत्पूर्वी आपण या नाणेफेकीचा कौल काही मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न करणार आहोत। आपल्याला या स्पर्धेदरम्यान ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं, 40+ द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून लाभलं ते रोहिदास पासलकर आणि त्याचबरोबर या भागातील एक अष्टपैलू खेळाडू शेखर रायकर या दोन्ही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण पुढील सेमीफायनलचा नाणेफेकीचा कौल संपन्न करणार आहोत। मी प्रथमतः दोन्ही मान्यवरांना विनंती करेन, शेखर रायकर या लवकर, रोहिदास पासलकर आपण देखील या। दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते हे चांदीचं नाणं आपण इथे स्पिन करणार आहोत आणि त्या दरम्यान मी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करेन, डीके कंस्ट्रक्शन अँड इन्फ्रा संघाचे संघनायक यश बेलदरे आणि प्रहार 11 संघाचे संघनायक श्रीकांत कुणे या दोन्ही कॅप्टनला मी विनंती करेन। श्रीकांत या लवकर चला, नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करतोय। प्लेइंग 11 कुठे आहे? प्लेइंग 11 लगेच घेऊन या, लगेच। ओके या, टॉस आपण इथे संपन्न करणार आहोत। सेमीफायनलचा टॉस आहे। दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा, सेमीफायनल साठी शुभेच्छा। दोन्ही संघांनी अप्रतिम खेळ केलेला आहे। दोन्ही संघांनी सेमीफायनल पर्यंतचा प्रवास अगदी योग्य पद्धतीने पार पाडलाय। बलाढ्य संघांना नमून ते सेमीफायनल मध्ये आलेत, परंतु या सेमीफायनल मध्ये नक्की फायनल मध्ये जाणार कोण त्याचा टॉस आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते करतोय। शेखर रायकर आणि त्याचबरोबरीने रोहिदास पासलकर आपल्या बरोबर जोडले जात आहेत। एका बाजूला खडकवासला प्रीमियर लीग, दुसऱ्या बाजूला अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन। कोण कॉल करेल? यश बेलदरे इथे कॉल करतील। 6 षटकांची मॅच आहे। अमरदादा खेडेकर असा कॉल आहे आणि खडकवासला प्रीमियर लीग हा कॉल येतोय। सचिन डवळे प्रहार 11 संघाचे संघनायक श्रीकांत कुणे माझ्या बरोबर जोडले जात आहेत। चेहऱ्यावरचं स्मितहास्य स्पष्टपणे सांगून जात आहे की जे मनामध्ये होतं ते सत्यामध्ये उतरवण्याची वेळ आली आहे। निर्णय काय असेल? स्मितहास्य या कारणासाठी की हा क्षण अनुभवायला मिळतोय आणि सेमीफायनलमध्ये खेळतोय। फायनलमध्ये नक्कीच खेळण्याची इच्छा आहे। आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू। क्षेत्ररक्षणाचा निर्णय तर घेतलाय। 6 षटकांची मॅच आहे। किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? बघू, आम्ही त्यांना 60-65च्या दरम्यान रोखण्याचा प्रयत्न करू। त्यांची टीम तगडी आहे, चांगल्याच मॅचेस झाल्या त्यांच्या। एकूण एक सर्व मॅच बघितल्या मी। सध्या त्यांचा शुभम शेळके आणि स्वतः यश
चांगलेच साथ देतात एकमेकांना. त्यामुळं नक्कीच त्यांची पार्टनरशिप ब्रेक करण्याचा प्रयत्न करून एक 60-65 दरम्यान त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. खडकवासला प्रीमियर लीग पहिल्याच पर्वामध्ये दमदार असं नियोजन आयोजन केलंय तुम्ही. या अगोदर ते देखील या भागामध्ये मोठ्या मोठ्या स्पर्धा आपण संपन्न होताना पाहायला मिळाल्या. परंतु हे जे नियोजन आयोजन करण्यात आलं आणि खेळण्याचा आनंद तुम्ही मैदानामध्ये घेताय, काय सांगाल त्याबद्दल? खरोखरच मी महेश दादा आणि त्यांचा पूर्ण मित्र परिवार, प्रत्येकाचं नाव घेणे तर शक्य नाहीये, पण त्यांच्या पाठीमागं असणारे जे 150-200 पूर्ण त्यांचे जे मित्र परिवार आहे त्यांचं खरंच मी हार्दिक मनापासून स्वागत करतो. कारण की ही एका दोघाचं काम नाहीये, पूर्ण त्यांचं टीम वर्क आणि महेश दादांच्या पाठीमागं असणारा पूर्ण हा जो मित्र परिवार आहे त्यांना खरोखरच मी स्वागत करतो आणि मनापासून अभिनंदन मानतो की एवढी मोठी पर्वणी त्यांनी सगळ्या इथल्या खडकवासल्यातील खेळाडूंसाठी निर्माण करून देणं एक चांगला प्लॅटफॉर्म आहे आणि नक्कीच इथून नवीन चेहरे आपल्याला बघायला भेटतील. नक्कीच तोंड भरून कौतुक तर केलंय आणि पहिल्या सेमी फायनल साठी तुम्हाला शुभेच्छा असतील. माझ्या बरोबर यश बेलदरे, DK कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रा संघाचे संघनायक आहेत. सुरुवातीपासूनच संघाची बांधणी आणि त्यानंतर केलेला अप्रतिम असा खेळ, सेमी फायनल पर्यंत जी धडक मारली आहे, टीम बद्दल काय सांगाल? आणि प्रथमतः बॅटिंग करायची आहे, प्रतिस्पर्धी संघाने 60 धावांपर्यंत रोखण्याचा इथे मानस धरलाय. तुमचं काय टार्गेट असेल? किती धावांपर्यंत मजल मारा? आमची टीम चांगली आहे, आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. त्यांचा बॉलिंग अटॅक पण चांगला आहे, ते आत्तापर्यंत चांगले खेळत आलेत. आम्ही त्यांना 70 ते 80 धावा करण्याचा प्रयत्न करू त्यांच्या बॉलिंग अटॅक समोर. नक्कीच पुढील मॅच साठी तुम्हाला शुभेच्छा असतील. न्यूज फ्रॉम द सेंटर, सचिन ढवळे प्रहार 11 या संघाने प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, तर DK कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रा या संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. दुसरी सेमीफायनल चालू होण्या अगोदर आपण दुसऱ्या डावाकडे वळतोय आणि मी स्वतः तुमचं सर्वांचं स्वागत कॉमेंट्री बॉक्स मधून करेल. कुठेही जाऊ नका, पाहत राहा खडकवासला प्रीमियर लीग 2025-26 अंतिम दिवसामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत असेल. धन्यवाद. नांदेड़ सिटी बॉलिंग के लिए तैयार आउट, बल्लेबाजी में दमखम दिखाया. धन्यवाद. आपण दुसऱ्या डावाकडे वळतोय आणि पुन्हा एकदा मी तुमच्या सर्वांचंच मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करेन. पहिल्या डावामध्ये अप्रतिम अशी बॅटिंग नांदेड सिटी 11 या संघाकडून केली आहे. प्रामुख्याने विशाल निगोड, त्यानंतर गौरव अग्नेन यांनी जी बॅटिंग केली आणि सरते शेवटी सागर शेडगे, एक अनुभवी बॅटरची मिळालेली साथ आणि पहिल्याच डावामध्ये एक फायटिंग स्कोर इथे उभा करण्याचा प्रयत्न केला गेलाय. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय. स्ट्राईकला असतील ते आदित्य जाधव, नॉन स्ट्राईक एंडला असतील विकास. आदित्य जाधव आणि विकास ही जोडी मैदानामध्ये आहे. तर गोलंदाजी मार्क वरती संघाचा आयकॉन गोलंदाज विशाल निगोड. दुसऱ्या डावाला सुरुवात, पहिलाच बॉल झटपट पटापट खेळला जातोय. स्क्वेअर कट बॉल सीमारेषेच्या पलीकडे, बिलकॉन सुरेख असा चौकार 4 धावांसाठी. चार धावेने इथे धावसंख्येचा शुभारंभ केला जातोय. आदित्य जाधव यांनी सुरुवात तर धमाकेदार केली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा सरळ बॅटने इथे मिडऑफच्या दिशेने चेंडू खेळला, वेगात येऊन अडवण्याचा प्रयत्न थोडासा इथे फसतोय. चेंडू हातातून निसटलाय. 1च्या ऐवजी 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. नुकतंच ज्यांचा शुभागमन होत आहे DK कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्राचे संघ मालक ध्रुव कालेल आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार इथे दाखल होत आहेत. संपूर्ण मित्र परिवाराचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. वेलकम. आज जर यश बेलदरे फायनल जर का जिंकून दिली तर संघ मालकांकडून संघ नायकाला एक चांगलं गिफ्ट देण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय टूर, विदेशामध्ये फिरण्याची संधी संघ मालकांकडून दिली जाणार आहे आणि त्यासाठी मला वाटतं तो संपूर्ण मित्र परिवार आलाय. संघाचे पाठीराखे असणं फार गरजेचं असतं. कुठलंही चांगलं काम करायचं ना तर पाठीराख्यांची गरज फार असते आणि पाठीराखे आपण बघतोय नांदेड सिटी अख्खीच्या अख्खी इथे आलेली आहे. मला वाटतं नांदेड सिटी मध्ये फार मोठा दुष्काळ असेल, कारण सर्व प्रेक्षक, सर्व
खेळाडू आज आपण पाहिलं तर नांदेड सिटीच्या डगआउट मध्ये इथे आलेले आहेत. त्यांचं सर्वांचं आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत. एकदा भोंग्यांचा आवाज येऊ द्या. किती वाजतायत बघू द्यात. धन्यवाद. पुढे आपण वळतोय. विकास यांच्यासाठी चेंडू हाताळला जाईल. अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाज तितकेच हुशार आहेत. फार दांडगा अनुभव आहे. पहिला चेंडू इथे विकास यांच्यासाठी हाताळला गेला. विकास यांचं कॅल्क्युलेशन किंवा आपण म्हणतो ना माइंड सेट ओळखण्याचं काम विशाल निगोट यांनी केलंय. त्यावेळी एसटीच्या बाहेर चेंडू हाताळलाय. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. धावसंख्या 7. पहिलं षटक सुरू आहे. पुढचा बॉल बदलालित्य डान्सिंग डाऊन द विकेट आणि बॉलला पाठवून दिलाय लॉंग ऑन बाउंड्रीच्या दिशेने. सीमा रेषा पार. बस काय भावा, या मिळाल्या 4 4 4 4 4 धावा. शुभ वाढ होते. धावसंख्या होते ती 11. दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलाय. 81 धावेंचा पाठलाग आहे म्हटल्यानंतर सुरुवातीचे पॉवर प्लेची षटकं फार महत्वाची आहे आणि त्याच अनुषंगाने विकास कामगिरी करतायत आपल्या संघासाठी एकदम झकास. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 11 धावा झाल्यात. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. लॉंग ऑन मिड विकेट डीप मध्ये 2 खेळाडू तैनात आहेत. पुढचा बॉल विशाल यांचा. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलाय. मिड विकेटच्या दिशेने डीप मधून क्षेत्ररक्षक येतील. सिंगल वेगवान आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय. दुसरी देखील पूर्ण आहे. तिसरीचा प्रयत्न, परंतु वेळेस कळवलेला नकार. चांगली फेकी आहे. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 13. पहिलं षटक संपलंय. 13 धावा. विशाल निगोट यांच्यावरती चढवलेलं आक्रमण. 13 धावा आतापर्यंत पूर्ण केल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. मारायचा तर टॉपचाच मारायचा. बाकीचे बरोबर गार होतात. धावा चांगल्या बनवल्या आणि त्या देखील कोणाविरोधात तर प्रतिस्पर्धी संघाचा आयकॉन खेळाडू आहे त्याच्या विरोधात इथे 13 धावा बनवल्या गेल्या. सुरुवात चांगली आहे. ज्या अनुषंगाने इथे बॅटिंग करण्याचा विचार मनामध्ये आला ना त्याच विचाराने इथे बॅटिंग आहे. त्यापेक्षा अधिक धावा बनवायच्या आहेत परंतु सुरुवात तर चांगली झाली आहे. रिक्वायर रन रेट 13 किंवा 14चा आहे. धावसंख्या आपण पाहतोय 13. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये 13 धावा झाल्यात. पहिलं षटक संपलाय. विशाल निगोट यांचं षटक क्रमांक 2. गोलंदाजी मार्क वर्दी. अमोल गवारे हा खेळाडू पहिल्या सुरुवातीच्या काही मॅचेस मध्ये नव्हता परंतु ज्या वेळेस संघामध्ये सर्वात जास्त बोलीचा खेळाडू परत येतो ना त्यावेळेस संघाची ताकद अजून मजबूत होते. विशाल गवारे म्हटल्यानंतर या भागातील एक उत्तम गोलंदाज, वेगवान गोलंदाज. ग्रामीण भागातील खेळाडू आहे परंतु शहरी भागातील खेळाडूंना नक्कीच इथे भारी पडेल आणि तोच प्रयत्न इथे गोलंदाज देखील करतील. 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत. आपण पाहतोय डीप काऊ कॉर्नर मध्ये स्वतः विशाल निगोट आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये आपण पाहतोय 2 खेळाडू इथे 30 सर्कलच्या बाहेर. दुसऱ्या षटकाची सुरुवात. गोलंदाजी मार्क वर्दी. पहिलाच बॉल मिडॉनच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. वेगावरती स्वार होऊन अमोल गवारे इथे गोलंदाजीला सुरुवात करतायत. कमबॅक करतायत. 7 चेंडूंमध्ये 13 धावा केल्या आतापर्यंत. गणेश दादा, प्रतीक दादा 11 या संघाने 81 धावेंचा पाठलाग आहे. जो जिंकेल तो मेगा फायनल मध्ये, जो पराभूत होईल तो 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकावरती. इथे मात्र बॅटच्या अगदी मधोमध स्टँड अँड डिलिव्हर बॉलला खेळून काढलाय. लॉंग ऑन बाउंड्रीच्या दिशेने एक टप्पा घेत सीमा रेषा पार. पुन्हा एकदा येईल चौकार. QY 7659 नंबरची गाडी आहे. पटकन काढून घ्या आणि त्यानंतर MH12 LB 5417 ज्या कोणी गाडी मालकांची गाडी असेल पटकन काढून घ्या. आपल्यालाही विनंती आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅकफुट पंच आणि अप्पर कटचा केलेला वापर. बॉल निघालाय डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने सीमारेषेच्या पलीकडे. हा चौकार 4 धावेंसाठी.
धावसंख्येमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न. धावसंख्या होते ती 21 विदाउट लॉस. 21 धावा झाल्यात. पुढचा बॉल अमोल यांचा. सामना करतील आदित्य जाधव. पुन्हा एकदा वेगात. ओ इथे मात्र थोडीशी गडबड. यश त्यांच्या मागे. झेल निसटतोय. जीवदान मिळतंय संघ नायकाला. टप्पा पडल्यानंतर हलकासा चेंडू आतमध्ये सॉफ्ट हँडने ढकलण्याचा प्रयत्न. बॅटची अगदी आतली एज लेमन कट. परंतु यष्टांच्या मागे. इथे झेल निसटतोय की काय. परंतु यष्टीरक्षक कळवतात की बॅटचा संपर्क नव्हता. परंतु चेंडू निर्धाव आहे हे मात्र खरं आहे. पुन्हा एकदा सरळ बॅटचा वापर केला. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू निर्धाव. 2 चौकारानंतर पुन्हा एकदा अमोल गवारे इथे कमबॅक करतील. चांगली गोलंदाजी इथे केली जाते. लॉंग ऑन आणि त्याच बरोबरीने मिड विकेट. असे 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. 21 धावा झाल्यात. पहिल्या षटकामध्ये 13. आतापर्यंत आल्यात 8. पुन्हा एकदा काही बदल आली त्या इथे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये विकेटचं होईल पतन. आदित्य जाधव झेल बांधून तंबूच्या आश्रयाला. बॅटरी .ai विकेटचं पतन होत आहे. या डीजे धन्यवाद. विकेटचं पतन होत आहे. आदित्य जाधव इथे बाद होत आहेत. संघाचा संघनायक मोरका इथे बाद झालाय. सर्वस्वी जबाबदारी करण्यात आलं वरती. परंतु त्यानंतर त्यांची जागा भरून काढण्यासाठी मॅन फ्रॉम बारामती अक्षय तावरे आयकॉन खेळाडू मैदानामध्ये दाखल होत आहे. एक गेला की दुसरा त्यापेक्षा अधिक चांगला. कित्येक वर्ष झाली असतील बारामतीचा क्रिकेट ज्यांनी संपूर्ण भारतभरामध्ये तालुका वाईज प्रमाणे ज्यांनी मोठं करण्याचं काम केलंय. यंगर्स बारामतीचं कित्येक वर्ष ज्यांनी प्रतिनिधित्व केलंय तो बारामतीचा सुपरस्टार खेळाडू अक्षय तावरे इथे बॅटिंग साठी सज्ज होत आहे. 2 षटक संपलेत. 2 षटकानंतर 21 धावा. 1 बॅटर बाद आहे. चांगली गोलंदाजी अमोल गवारे यांची आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती महेश. डावखुऱ्या शैलीचा अजून एक शैलीदार गोलंदाज. आणि सुरुवातीला सांगितलं संघनायकांनी की टॉस इथे मला मॅटर करत नाही. जे काय आहे ते सगळं समोर आहे. मला बॅटिंग आली तरी मी बॅटिंग साठी तयार आहे. जरी टॉस जिंकला असता तर मी गोलंदाजी केली असती. टॉस मॅटर करत नाही. आमचा खेळ मॅटर करतो. आणि एकाच एरियातील 9 खेळाडू संघामध्ये आहेत. त्यामुळे कॉम्बिनेशन आमच्याकडे चांगलं आहे. आणि त्यामध्ये इन फॉर्म बॅटर आहे जो आयकॉन आमच्या मध्ये आहे त्याची देखील चांगली साथ आम्हाला लाभलेली आहे. षटक क्रमांक 3 महेश गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईकला विकास राठोड. पहिलाच बॉल विकास राठोड यांच्या बॅट मधून एक गगनभेदी मिड विकेटच्या वरून चेंडू घेऊन काढलाय. लांब 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 षटकार. 6 धावा. सिक्सर. ते देखील दिमाखामध्ये विकास राठोड आहे की रावडी राठोड. पहिल्या चेंडूवरती रावडी अंदाज त्याने दाखवलाय आणि चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे फार दूरवरचा कैलासवासी श्री संपत भाऊ सरवट स्टँड वरून चेंडूला डिपॉझिट केलंय सीमारेषेच्या पलीकडे 6 धाव्यांसाठी. हा चेंडू मात्र बरकटला जाईल. पंच कळवते इट्स अ व्हाईट बॉल. चेंडू हातातून निसटला आणि पंचांनी लगेच तिथे दर्शवलं की गोलंदाजाकडून चूक होतीये. त्यांना आम्ही दंडात्मक कारवाई करणार आहे आणि ती केली आहे. इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 28. 28 फॉर लॉस ऑफ 1. पुढचा बॉल पुन्हा एकदा आलटी पलटी बॉलने मारली आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. कल्टी चौकार. आस्था बिल्डकॉनचा एक शानदार रुबाबदार चौकार.
धावा यायला लागल्यात, धावांचा वेग वाढायला लागलाय. विकास राठोड राऊडी अंदाजामध्ये इथे खेळतोय. काय फटकेबाजी आहे, कधी इकडे तर कधी तिकडे. मैदानाच्या चोहो बाजूंनी इथे आक्रमण केलं जात आहे. विकास राठोड नाम तो सुनाई होगा. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 32. एक बॅटर बाद 32. महेश यांच्यावरती चढवलेलं आक्रमण. 2 चेंडूमध्ये 11 धावा महेश यांनी खर्च केल्या. क्षेत्ररक्षणामध्ये बदल आहे. पुढचा बॉल विकास यांच्यासाठी. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न फसतोय. वाईड यॉर्करचा प्रयत्न केलाय. यश त्यांच्या मागे विशाल निगोट आहे. संघाचा आयकॉन. जागा बदलली आणि त्याचा फायदा झाला. हे तोडगे केले जातात. जेव्हा धावा येतात ना त्यावेळेस क्षेत्ररक्षकांची बदलाबदली केली जाते. धावा थांबल्यानंतर देखील काही बसलेले खेळाडू इकडून तिकडे जागा बदलतात, काहीसा पर्याय निवडतात आणि त्याचा फायदा देखील कधी कधी होतो. इथे मात्र बॅट वरतून चेंडू ब्रश होतोय. कॅप मध्ये चेंडू आहे. फार मोठा चेस आहे. जिंकणार कोण, चेंडू की क्षेत्ररक्षक? ही शर्यत मात्र चेंडूने जिंकली आहे. मैदानाला गुदगुला करत चेंडू सीमारेषा पार धन 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 करत येईल. आस्था पिलकॉनचा एक सुरेख देखना चौकार. बॉल हातावून शिरीवून खेळ. तुझे जास्त क्लोज नको देऊ. मागच्याला क्लोज ठेव. नुकतंच ज्यांचं शुभागमन होत आहे गोपीनाथजी शिंदे, आपलं मनपूर्वक स्वागत. आपल्याला विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती बसा. त्याचबरोबर आमच्या वडगाव बुद्रुक मधील नाही रे. कॉर्पोरेशन मध्ये काही कर्मचारी आहेत, आमच्या कोठीमध्ये कर्मचारी आहेत, त्यांचं देखील शुभागमन होत आहे. वेलकम. आपल्याला देखील विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती बसायचंय. किती वेळ मिळाला तरी तिथे बसायचंय. समाजाची सेवा करण्याची संधी त्यांनी मिळवलेली आहे. आज क्रिकेट मॅच बघण्याची संधी त्यांना मिळते. त्यांचं स्वागत आहे. चला मॅच कडे आपण वळतोय. धावसंख्या 36. पुढचा बॉल शफल झाले. फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्रॅकिंग एक चांगला फटका खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. सिंगल प्राप्त होईल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 37 धावा. 3 षटकं संपली आहेत. 37 धावा झाल्या आहेत. येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 44 धावेंची गरज आहे. नुकतंच ज्यांचं शुभागमन होत आहे या क्रीडा नगरीमध्ये प्रत्येक खेळाडूला, प्रेक्षकाला ज्यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था करण्यात येते ते विजय शेळके यांचं देखील इथे शुभागमन होत आहे. विजय शेळके, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. त्याचबरोबर युवराज झगडे अँड कंपनी इथे दाखल होते, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. Battery.ai यांची देखील संपूर्ण टीम आपल्या बरोबरीने आज सकाळच्या 17 पासून दाखल आहे. त्यांचं देखील आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. प्रेक्षकांना आणि खेळाडूंना संधी आहे. आजचा शेवटचा दिवस आहे. Battery.ai च्या तिथे जी त्यांची संपूर्ण टीम आहे, व्हिजिट करा. जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त त्या गेम झोन मध्ये जा आणि जास्तीत जास्त पारितोषिक तुम्हाला मिळवण्याची संधी मिळेल. त्याचा फायदा तुम्ही घ्या. खेळण्याची संधी आहे, सबस्क्राईब करण्याची संधी आहे आणि त्याचबरोबर एक मोठं बक्षीस देखील मिळवण्याची संधी आहे. ज्या लकी विजेत्याला ते बक्षीस दिलं जाईल, iPhone 17 त्यांच्या माध्यमातून दिला जाईल. आणि त्याचबरोबर साऊथ आफ्रिकेमधील आंतरराष्ट्रीय खेळाडू फाट डुप्लेसिस यांना देखील भेटण्याची संधी Battery.ai च्या माध्यमातून मिळेल. त्यामुळे वेळ खर्च करू नका, लगेच जा आणि Battery.ai च्या टीम बरोबर संपर्क साधा. मॅच कडे आपण लगेच वळतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सूरज बॉलिंग ट्रॅक वरती आहे. स्ट्राईकला विकास आतापर्यंत झकास कामगिरी केली आहे. षटक क्रमांक 4 ची सुरुवात. 18 चेंडू 44 धावेंची गरज. पहिलाच बॉल खोलवट टप्प्याचा खोदून काढलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल वेगवान घेतली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 38. 17 चेंडू आणि 44 धावेंची गरज. 17 बॉल 44. आज आपण पाहतोय ड्रोनच्या माध्यमातून देखील या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज केलं जात आहे. आज कुठलीच कमतरता दिसणार नाही, कारण खडकवासला प्रीमियर लीग पहिल्या पर्वाचा गर्व सर्वांना असणार आहे आणि तो गर्व नेहमीच बाळगावा लागणार आहे. पहिल्या बॉलवरती आलेली सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 38. 17 चेंडू आणि 44 धावा. विजयाचं समीकरण आपल्या समोर आहे. इथे देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न फसलाय. उजव्या यष्टीच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर हलकासा चेंडू काटा बदलतोय. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. निर्धाव डॉट.
सुरुवात चांगली केली की शेवटही चांगला होतो. याच साठी केला होता अट्टाहास. शेवटचा दिन गोड व्हावा आणि खडकवासला प्रीमियर लीगचा हा शेवटचा दिवस अतिशय गोड होतोय. पुन्हा एकदा फ्लिक केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. फक्त मनगटाचा वापर आणि बॉल करेल. बाउंड्री लाईनची सफर हा येतोय आस्था बिलकॉनचा दर्जेदार चौकार. धन्यवाद. काय बॅटिंग इथे केली जाते. फक्त मनगटाचा वापर. कलाई के सहारे मोड दिया और ये 4 रन. चांगला वापर केला. वापर करावा लागेल. तुमच्याकडे वेगवेगळ्या धाटणीचे फटके असणं गरजेचं आहे. गोलंदाज सहजासहजी बॅटच्या आवाक्यामध्ये चेंडू देणार नाही. प्रयत्न तुम्हाला करावेच लागतील. पुन्हा एकदा कुलवट टप्प्याचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. चेंडू अडवला जाईल. फेकी होईल. तद दरम्यान 2 धावा इथे वेगात पूर्ण केल्या जात आहेत. बॅकअप आहे. बॅकअप असल्याशिवाय इथे पर्याय नाही. जर नसेल बॅकअप तर लवकर होईल पॅकअप. आणि पॅकअप करायचा नसेल तर बॅकअप इथे ठेवावं लागेल. प्रवीण बेलदारे साहेबांचं शुभागमन. लेट पण थेट त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. हार्दिक असं स्वागत आहे. धावसंख्या 44. पुन्हा एकदा थोडासा व्यत्यय इथे गोलंदाजाला येतोय. पंच लगेच कळवतील. इट्स अ डेड बॉल. मृत बॉल. मेलेला चेंडू. डेड बॉल. संजय भालेराव सर, अक्षय निर्मल सर आणि त्याचबरोबर सर्वांचे लाडके अजय आवळे सर हे पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. इथे देखील लॉर फुल टॉस. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळलाय. सिंगल तर प्राप्त होईल. एकच धाव. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या 45. भारतीय संघाचे माजी कर्णधार यांचा जर्सी क्रमांक 45 तोच इथे स्कोर कार्ड वरती आलाय. 45 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. विकेट भरपूर आहेत परंतु धावा देखील भरपूरच बनवायच्या. 45 झाल्या. पुढचा बॉल शफल झाले आणि काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. विकेटचं पतन. विकास राठोड झेल बांधून तंबूच्या आश्रयाला. बॅक बॅक बॅक. Battery.ai विकेटगिरी कशी होईल. पहिलाच बॉल वाईड यॉर्कर. झपकन चेंडू निघून गेला. झपकन चेंडू निघून गेला. आयकॉनच्या डोळ्यासमोर दिवसा ढवळ्यात चांदण्यात चमचमणारा हा चेंडू. अगदी झापूक झुपूक झापूक झुपूक चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातात. डॉट. निर्धाव. धावसंख्या आपण पाहतो इथे 45 धावा झाल्यात. पुढचा बॉल इथे देखील बॅट चेंज. विकेटचं पतन. अक्षय तावरे झेल बांधून तंबूच्या आश्रयाला. बॅक 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 टू द पॅव्हिलियन. कमेंट्री चालू द्या. धावसंख्येमध्ये आपण पाहतोय पुढचा चेंडू. इथे देखील आल्या मोठा फटका खेळलाय. विशाल निगोट डाऊन दी बॉल. विकेटचं पतन. अजून एक विकेट. अमोल गवारे विकेट मिळवतायत आणि मयूर आल्या पावली डगआउटच्या दिशेने. Battery.ai अजून एका विकेटचं पतन. अमोल गवारे यांनी मिळवले आहेत.
नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत अमीर. नावाप्रमाणेच अमीरीने बॅटिंग करावी लागेल, धावा बनवाव्या लागतील. संघ अडचणीमध्ये आहे, अडचणीतून दूर करण्यासाठी अमीर इथे मैदानामध्ये येत आहेत. एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेटर म्हणून देखील या खेळाडूकडे पाहिलं जातं, क्षमता आहे याच्याकडे देखील. एका बाजूने अनुभव आहे जो सनी नॉन स्ट्राईक एंडला आहे. 40+ फायनल मध्ये देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. परंतु तुर्तास खडकवासला प्रीमियर लीग मध्ये गणेशदादा प्रतीकदादा 11 या संघामध्ये ते खेळत आहेत. एका बाजूने अनुभव तर दुसऱ्या बाजूने यंग टॅलेंट देखील आहे. अमोल गवारे गोलंदाजी वर्दी, विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. हा चेंडू देखील वेगात बॅट फिरवली गेली, संपर्क कमी होतोय. विशाल तिथे तैनात. एक धाव मिळते, धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 46. 46 for loss of 4. 46 धावा झाल्यात 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सामना हळूहळू नांदेड सिटी 11 संघाच्या बाजूने झुकतोय. गणेशदादा प्रतीकदादा 11 संघाला काहीतरी करावं लागेल. इथे देखील बॅटची एज. झेल एका हातामध्ये. वापवा, एकदा घर फिरलं ना की घराचे वाशे पण फिरतात. आता मात्र क्षेत्ररक्षक एका हातामध्ये झेल निपतायत आणि सूरज सांगत असतील हा झेल घेणं माझ्या डाव्या हाताचं काम आहे. अजून एका विकेटचं पतन. Battery.ai 5वा बॅटर डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. परंतु एकच धाव मिळेल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 47 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि 34 धावेंची गरज आहे. नांदेड सिटी 11 हा संघ नक्कीच इथे बाजी मारतोय की काय. आमचं हे जे मंडप दिसतंय ना ते मंडपचे सर्वे सर्वा इथे देखील आलेले आहेत. आज पगाराचा दिवस आहे, कामं चांगली करा. आज मंडप एकदम सुशोभित दिसला पाहिजे. आज पगाराचा दिवस आहे. स्पर्धा आपलीच आहे, पोरं आपलीच आहेत, कुठली बाहेरची आहे. बरोबर आहे का नाही दत्ता भाऊ, बरोबर आहे का नाही. आज पगाराचा दिवस आहे, कामं चांगली करा. यदा कदाचित बोनस पण होईल तुमचा. काम चांगलंच केलंय, कामामध्ये कुठलीही कमतरता नाहीये. मंडप डेकोरेशन बघा, लाईव्ह वाल्यांचं काम बघा, साऊंड सिस्टीम बघा, कॉमेंटेटर सुद्धा बघा, चांगलेच आहेत. आयोजक देखील फार कष्टाने कामं केलेली आहे. कष्ट कधी वायाला जात नाही, त्याचं फळ बरोबर मिळतं. शेवटचे 6. पहिला बॉल, पहिलाच बॉल. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगलने इथे फरक पडणार नाही. अभी नहीं चलेगा, एक और दुक्का मारना पडेगा, ओनली छक्का. आमचे व्याही सुरेश कानगुडे यांचं देखील शुभागमन होत आहे. वेलकम, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. भोंग्यामध्ये आवाज येत नाही, जरा आवाज वाढवा. हा, इथे देखील अलॉंग दी कार्पेट चेंडू घेऊन काढला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. सिंगल इथे प्राप्त होईल. दुसरीचा प्रयत्न दुसरी होईल. आता चेंडू हातातून निसटला. एखादी दुसरी धाव खर्च झाली ना तरी कोणी काही बोलणार नाही, कारण बॅलन्स फार आहे आणि त्यातून बॅटर इथे एक धाव अपूर्णरित्या. इथे पण अपूर्ण आहे. आताची एकच आहे, एकच शॉट आहे ना असं सांगा, कारण दोघांनी एक एक दाखवली होती. मला वाटलं 2च धावा इथे अपूर्ण आहेत की काय. एकतर दुष्काळ आणि त्यामध्ये 13वा महिना. इथे दांडी गोल. हो गई गलती, हो गई भूल, यहाँ पे हो गई. Battery.ai विकेट. दांडी 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 गुल. तीन चेंडू झालेत. अजूनही 3 चेंडूंमध्ये तब्बल 31 धावींची गरज आहे. प्रवीण उभे
या भागातील एक चांगला सर्पमित्र देखील आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण केलं आहे आज त्यांनी. इथे शॉट ऑफ पुल, क्या बात आहे, बाउंड्री लाईनच्या बाहेर केलंय गुल, आल्या आल्या ठोक डाला, षटकार, 6 धावा. ते स्पष्ट केलेत आज प्रवीण उभे यांचा दिवस आहे. 40+ मध्ये देखील ते कैलास मामा येवले युवा मंच या संघामध्ये खेळणार आहेत. इथे देखील खोलवा टप्प्याचा चेंडू स्टेट बॅटेड खेळलाय लॉंगॉनच्या दिशेने. एक धाव पूर्ण आहे, दुसरीचा प्रयत्न नकार. प्रयत्नामध्ये इथे धावबाद अति घाई आणि संकटात नाही. प्रवीण उभे क्रिकेट मधली आत्महत्या, धावबाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हेलियन. धन्यवाद. लेट पण थेट या स्पर्धेदरम्यान ज्यांच्या माध्यमातून, ज्यांच्या कॅमेऱ्यामधून ही सर्व दृश्य टिपली जाणार आहेत, ते आमचे कॅमेरामॅन सुनील सर देखील इथे दाखल होत आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. आज माझ्या नजरेतून कोणीच सुटणार नाही आणि सोडूनही चालणार नाही. हे क्रिकेटचे दर्दी जेवढे गर्दी करतायत ना, आलेल्या तमाम प्रेक्षक राजाचं देखील संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने खडकवासला प्रीमियर लीग दरम्यान मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत. आणि नांदेड सिटी 11 हा पहिला संघ ठरतोय खडकवासला प्रीमियर लीग मेगा फायनलिस्ट. डीजे या बात. थांबा, 1-2 मिनिटं थांबा. प्रेक्षक तुम्ही नाही आतमध्ये जायचंय, फायनलच्या वेळेस तुम्ही या बाहेर. चला, टीम फक्त एकमेकांना हात मिळवतील आणि बाहेर येतील. सचिन ढवळे प्रहार 11 टीम लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. प्रेक्षकांनी फक्त मैदानामध्ये जाऊ नका एवढी विनंती आहे. नांदेड सिटी प्रेक्षक फक्त भोंगे वाजवायचे, ते देखील मैदानाच्या बाहेर, आतमध्ये नाही. फायनल झाल्यानंतर तुम्ही जाऊ शकता जर जिंकली तर. यस डीजे. इथे प्रदान करण्यात येईल. आता ही शेवटची वॉर्निंग आहे. कुठल्याही प्रेक्षकाने मॅच संपल्यानंतर आतमध्ये जायचं नाही. पहिली आणि शेवटची वॉर्निंग. सर्व पोरं आपलीच आहेत, सहकार्य पण आपल्यालाच करायचंय. सचिन ढवळे प्रहार 11 या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर चला, बॅटिंगसाठी डीके कन्स्ट्रक्शन आणि इन्फ्रा संघाचे आघाडीचे बॅटर, आपल्याला विनंती आहे की लगेच आपण आघाडीचे बॅटर पाठवून द्यायचे आहेत. आणि मॅन ऑफ द मॅच हा इथे दिला जाईल. आयोजन कमिटीचे 2 सदस्य जरा कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. लगेच या.